राहणार मुरुड, तालुका जिल्हा लातूर. आम्ही स्पॅन पंप्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं सोलर जवळपास जानेवारी 23 मध्ये बुकिंग केलं होतं. हे आमच्या वडिलांच्या नावे भागवत तुकाराम नाडे यांच्या नावे घेतलेलं असून जानेवारी 2024ला याचे पैसे भरले होते. मार्च 2025ला आपल्याकडं कंपनीनं हे सोलर दिलं आहे आणि एप्रिल 25ला यात बिघाड झाला होता. जवळपास 1.5 ते 2 महिने त्यावेळेस पण सुरुवात झाली नाही, नादुरुस्त अवस्थेतच राहिलं. नंतर जूनलाच सुरू झालं. तिथून आत्तापर्यंत म्हणजे एप्रिल 14, 2026 पर्यंत व्यवस्थित चालू होतं. 14 एप्रिल 2026ला हा पंप बिघडल्यानंतर ही मोटर काढून सर्व्हिस सेंटरला पाठवली. तिकडून आलेली आहे पण अजून सोडलेली नाही. इथून कनेक्शन काढून मोटर नेलेली आहे सर्व्हिस सेंटरला, तिथून आणून काही सोडलेली नाही. ज्यावेळेस 14 तारखेला बिघाड झाला त्यावेळेस कंपनीचे मॅनेजर भावेंद्र सर यांना बरेच वेळेस फोन करण्यात आला, पण त्यांचं काही माणूस आलाच नाही. त्यांनी इतकंच सांगितलं की तुम्ही वर काढून घ्या, मी तुम्हाला तिथून सपोर्ट करतो. मग पंप काढला, त्यांनी सांगितलं वायर उलटे सुलटे करायला केले, सोडला, परत काढला. परत त्या प्रथमेश सरांनी सांगितलं कलरला कलर लावा, कलर चेंज करा. नंतर सोडला, परत त्यांचा माणूस आला, वर काढला. त्या माणसाने देखील काहीच केलं नाही. पुन्हा पंप सर्व्हिस सेंटरला पाठवला, तिथून आला, त्यात काहीच बदल नाही आहे, त्याच अवस्थेत नादुरुस्त आहे. नंतर तीच प्रोसेस 15 दिवस चालली. ही नुसतं ने आण काढ घाल करण्यात माझे 15,000 रुपये गेलेले आहेत. या सोलरवरती 2 एकर ऊस आहे, अर्धा एकर फुलाची बाग आहे. ती बाग पण वाळली, ऊस वाळण्याच्या अवस्थेत आहे. 5,000 झेंडूचं रोप आणलं होतं तेही वाळून गेलं. कंपनी फक्त वर काढा, खाली करा, सर्व्हिस सेंटरला न्या, आणा ही शेतकऱ्यालाच सांगते. यात जवळपास आतापर्यंत तब्बल 15,000 रुपये माझा खर्च आहे. आणि हा ऊस वाचवण्यासाठी आतापर्यंत 20,000 रुपयांचं पाणी विकत घ्यावं लागलं. इतकं करत असताना देखील कंपनी आता हे माणसं मिळत नाहीत म्हणून मोटरवर काढण्याचं मशीन आहे, तर याचं दररोज 500 रुपये भाडं आहे. 10 दिवसापासून याचं भाडं भरतोय, पण कंपनी काही अजून प्रतिसाद देत नाही. ज्यावेळेस या विरोधात महावितरणला तक्रार केली त्यावेळेस अभियंत्यांना 29/5/26ला 4/26ला अर्ज केलेला आहे. त्यावर महावितरणनं देखील काही कार्यवाही केलेली नाही. म्हणून नंतर 7 मे 2026ला एक अर्ज दिला आहे. त्यावेळेस अभियंत्यांनी असं विचारलं की तुम्ही ऑनलाईन तक्रार केली का? कंपनीकडे माणसांचा अभाव आहे त्यामुळं कंपनी टाळाटाळ करते, बाकी काही नाही. पण महावितरणनं देखील कुठलीही कार्यवाही न केल्यामुळं आजपर्यंत माझा पंप नादुरुस्त अवस्थेत आहे. आता जर हा पंप तात्काळ दुरुस्त नाही झाला तर आत्महत्येशिवाय काही पर्यायच नाही. इतकं सगळं मोठं नुकसान सहन करू शकत नाही. बरं, परिस्थिती पण नाही तेवढी एवढा खर्च करण्याची, दररोज पाणी विकत घेऊन या ऊसाला किंवा बागेला देण्याची. असं किती दिवस चालायचं? एकतर महावितरण पण काय कार्यवाही करत नाही आणि कंपनी तर फक्त उद्या परवाच म्हणते. आता ते अश्विनी मॅडम आहेत कोणतरी त्यांनी फक्त उद्या परवा म्हणत आज 10 दिवस झालं या मशीनचं भाडं भरतोय मी, पण अजून पण काही सर्व्हिस मिळत नाही. तरी महावितरणकडे आणि स्पॅन पंप्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे कळकळीची विनंती आहे, यांनी तात्काळ माझा पंप दुरुस्त करून द्यावा आणि झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी.